अकोल्यातली बातमी। अकोल्यात आकाश फुंडकरांच्या भावाचा पराभव झालेला आहे। भाजप उमेदवार सागर शेगोकार हे पराभूत झालेले आहेत। वंचितच्या उमेदवाराकडून भाजपचा पराभव झालेला आहे। मोठी बातमी म्हणावी लागेल। संघाच्या बालेकिल्ल्यातच वंचितचा मोठा विजय झालाय। बघा, एक मोठी बातमी आहे। अकोल्यामधून आकाश फुंडकरांच्या भावाचा पराभव झालेला आहे। भाजपचे उमेदवार सागर शेगोकार हे पराभूत झालेले आहेत। वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानंच हा पराभव केलेला आहे। भाजपला हा मोठा धक्का आहे। संघाच्या बालेकिल्ल्यातच वंचितचा मोठा विजय झालेला आहे। भाजपचे मंत्री आकाश फुंडकर यांच्या भावाचा पराभव झालेला आहे। मुंबई शिंदेसेनेच्या दीप्ती वायकर पराभूत झाल्या आहेत। मोठी बातमी। मुंबईतून खासदार रवींद्र वायकरांची मुलगी। शिंदे सेनेला हा मोठा धक्का आहे। शिंदे सेनेचे खासदार रवींद्र वायकर यांची कन्या दीप्ती वायकर या पराभूत झालेल्या आहेत। बघा, शिंदे सेनेसाठी हा मोठा धक्का आहे। खासदार रवींद्र वायकरांची मुलगी पराभूत झालेली आहे। मुंबईत शिंदे सेनेच्या दीप्ती वायकर या पराभूत झालेल्या आहेत। बघा, मुंबईत अनेकांना धक्के बसलेले आहेत। काही दिग्गजांना देखील धक्के बसलेले आहेत। काही अनपेक्षित विजय समोर येत आहेत। तर रवींद्र वायकर हे मोठं नाव म्हणावं लागेल, तरी देखील पराभूत झालेलं आहे। शिंदे सेनेचे खासदार असलेले रवींद्र वायकर यांची मुलगी निवडणुकीच्या रिंगणात पराभूत झालेली आहे। बघा, कल आपण पुन्हा एकदा पाहूया। मुंबईत 227 जागांसाठीच्या लढती होत्या। भाजपला 40 जागांवर आघाडी घेणं शक्य झालंय। सर्वाधिक जागा भाजपनेच आतापर्यंत मिळवलेल्या आहेत। शिंदे सेनेला त्यापाठोपाठ 15 जागांवर विजय मिळवणं शक्य झालंय। हे आत्ताचे आपण कल पाहतोय। पुढच्या काही काळात आणखी चित्र स्पष्ट होईलच। राष्ट्रवादीला एका जागेवर विजय मिळवणं शक्य झालेलं आहे। मुंबईतली दृश्य आपण पाहतोय। राष्ट्रवादी अजित पवार गटाला 1 जागा मिळवता आली आहे। आत्तापर्यंतची ही सगळी अपडेट्स आहेत। ठाकरे सेना 26 जागांवर आघाडीवर आहे। हे संपूर्ण दृश्य आहे मुंबईतलं। मनसे 3 जागांवर आघाडीवर आहे। मुंबईतल्या या निकालाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं, कारण ठाकरे बंधू एकत्र आलेत। पुढची बातमी आहे प्रभाग क्रमांक 73। मुंबईतूनच दीप्ती वायकर पराभूत झालेल्या आहेत। शिंदे सेनेच्या या उमेदवार आहेत। रवींद्र वायकर यांची कन्या पराभूत झालेल्या आहेत। दीप्ती वायकर प्रभाग क्रमांक 73। मोठी बातमी आहे, कारण शिंदे सेनेचे खासदार रवींद्र वायकर यांची कन्या पराभूत झाली।